आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नेवासा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सत्तेमध्ये असले तरी प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यास मागे पुढे पाहू नका असा स्पष्ट संदेश भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना जनहिताचे धडे दिले। नेवासा इथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी जनतेची कामं वेळेमध्ये न केल्यास लोकप्रतिनिधींनी आंदोलन करण्यास घाबरू नये असं स्पष्ट म्हटलंय। सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी देखील लोकहितासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी। तुम्ही आंदोलन केलं तर मी स्वतः तुमच्या सोबत येईन। माझे वडील पालकमंत्री असले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन मध्ये सहभागी होईल असं वक्तव्य त्यांनी केलं आणि जनतेचा प्रश्न हा पदापेक्षा मोठा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सन्मानानं वागावं तसेच शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नये आणि वेळेमध्ये न्याय द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। तर नेवासा तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। महिला अत्याचार, खून आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला। महसूल समाधान शिबिर अभियानामुळे अवघ्या एका महिन्यामध्ये 5000हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे अशी माहिती त्यांनी दिली आणि शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे असंही त्यांनी म्हटलं। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी तालुक्यातील 22 शिबिरांमधून सुमारे 7500 नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिल्याची माहिती दिली आहे। महिला बचत गट, आरोग्य सेवा, महसूल कामं, सिंचन, शहर विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी म्हटलं। सत्ता आणि दानापेक्षा जनतेचे हित महत्त्वाचं आहे असा संदेश देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं। जनतेच्या प्रश्नावरती संघर्षाची भूमिका घेण्याचा हा संदेश आता नेवासा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरतोय। ना तुमच्यापासून कोणाचं लग्न थांबलंय ना तुमच्यापासून कावळा शिवायचा थांबलाय। आपण आज अगोदर केलं ते बरं आहे, अगोदर काम नव्हतं। अरे आता आमदार झालं ना परत तेच करायचं तर मग हे काम कोणी करायचं? आता ताई आहेत, कन्या आहेत, जावायला पण लावून टाका कामाला। लग्न झालंय पण आमदार हा तहसीलला बसला पाहिजे, आमदार हा पंचायत समितीमध्ये बसला पाहिजे, आमदारांनी लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि आमदारांचा अधिकार ऐकत नसेल तर मग अवघड प्रश्न। तुम्ही असं कसं म्हणू शकता की माझं ऐकत नाही? नसेल ऐकत तर आपलं सांगा, ऐकणारा माणूस आणू। चुकीचं काम सांगणारा आमदार लंघे साहेब नाही, चुकीचं काम सांगूच शकत नाही।
मग जेव्हा अशा सामान्य लोक निवडून येतात पण त्यांना कुठंतरी आधार देण्यासाठी आमच्या सरकार कलाकार यावाच लागतो आणि म्हणून आम्ही आलोय. पूर्णपणे प्रशासन लंगे साहेबांच्या पाठीमागं उभा आहे आणि नेवासा तालुक्याचे प्रश्न आपण एकत्रितपणे सोडवणार आहोत. आपण विश्वासाने पुढे जाऊ, ताकदीने पुढे जाऊ. तुम्हाला येणाऱ्या समस्या मधल्या कालावधीमध्ये थोडासा मी व्यस्त होतो, पण आता हळूहळू नेवाशामध्ये महिन्यातून एकदा येऊन बसून आपण आपल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू हा विश्वास व्यक्त करतो. आज महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये कार्यरत असलेलं महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, महिलांचं आहे, युवकांचं आहे. ही भावना जात धर्माच्या पलीकडे जात धर्माच्या पलीकडे जाऊन जनमानसामध्ये ही भावना पोचली पाहिजे. प्रशासन फक्त एका धर्माच्या माणसाचं नाही, प्रशासन सगळ्या धर्मांचं आहे, प्रशासन सगळ्या जातीसाठी आहे. ही भावना आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये निर्माण करा, तरच समाज टिकेल. अन्यथा मग जे चालू आहे ते चालू ठेवलं तर काहीच टिकणार नाही आणि काळ बदलायला वेळ लागत नाही. आज एक जण अतिरेक करत असेल तर सरकार परतल्यावर तुम्हाला ते सहन करायची क्षमता असेल तर प्रयोग करा. मी जर एखाद्याला डांडगा घेऊन हाणतोय तर उद्या त्याचं सरकार आल्यावर तो काय घेऊन मागं लागेल की सहन करायची हिंमत असेल तर मग पोट लाव, नसेल तर आपल्या पोरांकडे कोणत्या शाळेत चालला का, जातोय का नाही, का मार्क पडलेत का नाही. आपल्या पोराचं दिलं सोडून आणि गावाचे 12 पंचायती करतात लोक. जाऊ द्या, काय करावं. माझं पोरगं माझं वाट पाहतं म्हणून भाषण संपवतो. मला माझ्या पोरांकडे पाहू द्या बाबा. तर आपण सर्वजण आलात. हे सगळे जे काही आपण स्टॉल लावले या स्टॉलच्या माध्यमातून आपण आपले अर्ज द्या. मी म्हणत नाही की 100% काम होते, मी म्हणत नाही की नेवासा एका दिवसात बदलेल, मी म्हणत नाही की मी जे काही बोललो ते लगेच तुम्हाला बदल दिसेल. पण ही प्रक्रिया या नेवासा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे, आजपासून सुरू झालेली आहे. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आलो. या प्रक्रियेचा बदल तुम्हाला 2 वर्षांनी 3 वर्षांनी निश्चित दिसेल. हे सगळं महसूलपासून सुरू होतं. वाळू बंद करा, दलाल बंद करा, टोलसाठी द्यावा लागणारे पैशाची दलाली बंद करा. हे सगळं बंद केल्याशिवाय गोरगरिबांना आपलं सरकार लंगेसाहेब हे कधी वाटणार नाही. ही संधीचं सोनं सगळ्या कार्यकर्त्यांनी करा. आणि मला परत पद मागायला येत असताना तुम्ही किती लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवला, किती लोकांचे डोल मंजूर केले, किती लोकांचे घरकुल मंजूर केले, किती लोकांचे रस्त्याचे प्रश्न सोडवले, किती लोकांचे दवाखान्याचे प्रश्न सोडवले, हे कागदावर लिहून आणा तरच याच्या पुढे नेवासा तालुक्यामध्ये तुम्हाला पद मिळणार. अन्यथा येऊ नका, अन्यथा येऊ नका. हे हार वार भेटेचं खर्च नका करू. हे माझ्या घरात थप्पी लागले. 40 वर्षापासूनचा बाग येतो हारांचा. हार, फटाकडे, ढोली बाजा हे मला आवडतच नाही. करूच नका. काम सांगा, काम करून घ्या. माझा वेळ वाया घालू नका, तुमचाही घालू नका. माझा बोर्ड लावू नका, फोटो लावू नका. माझं नाव नाही छापलं तरी मला काही फरक पडत नाही. मला जिथं जायचं मी जातोच. नाव नाही छापलं तर आवर्जून जातो. बरं भेटलं. आपला जर माल मोडायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तिथं हजारो आपल्याला पण मोडता आला पाहिजे. हे पण राजकारण. मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. हळूहळू अनुभव येईल तुम्हाला जसं जसं काळ पुढं सरकल. पण हे सर्वसामान्यांचं सरकार हे आपण या नेवासा तालुक्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. शंकर नामदे, C24 तास, नेवासा.